वाटा ठेवू मला बाकीचं माहिती नाही. फार आली जाळ करा मी केस करीन तुझ्यावर. कपडे सुद्धा काढले नाही दोन वाळलंय का काही काय करीत राहते. ए गजरे गजरे काय करू राहील. काय नाही बाई दोन भांडे स्वयंपाक सगळं आवारलं. अगं मग ते दोन वाळले हा. ते काढून घ्यावा कळत नाही का. वाढेल नाही अजून. नाही खाल्लं असेल तो मी खाऊन घेतलं बाई. दुसऱ्याचा विचार करायचाच नाही तो. ए बाया बाकीचं काम आवरून हा. करीत माणसाला. नाही पाय पडले तू दोनच्या रोखात का चक्कर येऊन. तुमचं काय मत आहे मी स्लिप झाले पाहिजे का हम्म. म्हणजे आता पैसा पाणी ना तुमच्या जवळ मग दुसरी घरात घालता आली पाहिजे. ही खपली पाहिजे हिना कष्ट केले ते गेले हिचे कुठं. म्हणजे 25-30 वर्षात नाही केली बाई घरात घातली आता घरात घालेल का. आता तुमचं हे उड्या मारित हा, त्याच्या त्याच्यामुळे तर तुम्ही म्हणते 2-4 वेळेस पडली होती का चक्कर येऊन. हे बोलत हे पैसा ना हा, हे बोलत पण जा दे गजरे पण मा बहिणीसारखी बहीण नाही म्हणा. आता तिचं काय आलं इड. नाही खरंच तिचं काय आलं इड. लय बोळी बहीण मावाली. हं. शब्दाने दुखावलं नाही मला दुखावलं. हा ना. अरे तिचे गपची पांगठे घेतले. आणि पोरीला रोज डाग नाही देती त्याचं काय. अरे मग तिचा काय अधिकार ऐक नाही बाची तिची हा? बाची तिची मला डाव देते पुरीला काही बोलते काही वागती. अहो जसं तुम्ही मला इड नाही का असं याच्यावर धरेले ना हा. सुळावं हा. तसंच तिना बी पोरीला तसंच धरेले. काही नाही काही नाही पोर आपली हा. नांदून निघू राहिली. पोर आपल्याला काही म्हणते का तरी काय खरं आत्या नाही अशी बा. त्रास देते का आत्या तसंच देते. हम्म. बघ काही नको बोलू जाऊ जरा जाऊ दे पण बहिणीला आहे ना अशा घरी द्यायला पेटलं तरी जायचं नाही. हा काही कमी सांग बरं. भाई आपल्या बाजूवाल्यांची जमीन गेली हा बायपास मध्ये. त्यांच्या बहिणीनं पाहिलं का त्यांच्या बहिणींनी किती बराबरीनं वाटा घेतला. हिस्सा घेऊन टाकला हिस्सा मग? लगेच. हे नुसतं येड म्हणून येडच आहे. हा 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 बाई बरं झालं बाई. त्याचा तिला पाय तू नको घेत जाऊ जरा जरा आल्यावर त्याला खाय पे म्हणावा एखादं पाताळ घ्यावा लुगडं हे नाही कळत का तुला. हा पुढं पुढं केलं म्हणजे गप राहतं. हा म्हणजे आणि मग काही ती आल्यावर मी का काही तिला डाग नाही देते का काय. हा तो असं राहते मग झटकेन झटकेन बाई माक ये नाही बाई माक ये नाही. तिने जर काय मागितलं तर द्यायचं. तुम्ही तर म्हणते पेटलं तर 7 दिवस शिजायचं नाही तिच्या अरे घरी. पण आता डाळी साळी आहे भाजीपाला आहे थोडाफार मग कोणचं देत नाही हो. तो हा जीवा येतं द्यायच्यावर. अहो जरी तिला नाही दिलं तिच्या बाबतीत मी आखाडता हात घेतला तरी पोर तिच्याच घरात आहे ना. कधी येत नाही मी. पण मग तिला काय वाटतं माहिती आज का जाऊ दे मरू दे बाई तुम्हाला ना करून सवरून नाव तिला काय वाटतं माहिती का मी गेले का बाय भाऊ सदा नागतोंड मुरके मारी ती कुठे आता तुमच्यासारखं खान तशी माती तुमच्यावाली. हा. ते कडू कारलं साखरेत मोहा नाही तर तुपात मोहा. बरं ऐक मरू दे मी काय आता एवढ्या पैशाचं आहे ना आपण एक डोकं लावू काय बाहेर जाऊ हॉटेल टाकू मस्त पाहिजे. ये घरदार आहे ना हे असं ठेवायचं इकडं. हं, आणि ती जमीन ओपेल आहे ना हं. ती जमीन सुद्धा वाटेनं आपल्याकडे झाली करायला. हा का. हा, हा. हा म्हणजे तिला कळणार नाही. तिला बरं झालं कळणार बाई. आहे, हा? तिला कळणार नाही. डोकं की नाही आपल्याकडे खरी बात आहे बाई. यायला पण तो 25-30 वर्ष भाषा घर लग्न करून राहिली पण तुला तो ओळखून नाही आला बाबराव कसा म्हणून. मी तुम्हाला चांगलं ओळखून अरे तुम्ही तुमच्या सख्या बहिणीचे नाही झाले तेव्हा बायकोचे कवा वाहणार आहे. पण आयडिया तोच दिली मला आवर नको शिकावर. कोणा मी काल आयडिया देऊ. तोच दिले तोच नाही तर मा म्हणणं होतं मा बहिणीला मला हिस्सा द्यायचा पण तू अशी म्हणायची तिच्याकडे चांगलं करेल म्हणून आपण. हा मग तिच्यावाला सगळं पाहून सवरून देईल तिला आणि तिला काल हिस्सा द्यायचा काय गरज पडली. अगं लई नाही पण फुलाची पाकळी तिचा अधिकार आहे. काय गरज नाही पडली तिला काहीच द्यायचं. फक्त आता आहे ना 10-10 15-15 तोड्याच्या 2 पोथी करा. एक मला माझी लेकीला द्यायची आणि एक मला द्यायची. लेकीला दिली तरी तिलाच जाणार आहे तुमच्या बहिणीला. अगं आता लेकीला जर दिली तर ती म्हणजे मग मला का बरं नाही मग हा म्हणजे असं ना करू तू गेला म्हणजे मला एकटीला 10 तोळे सोन्याची चेन करायची पोत करायची पोरीला बी 10 तोळ्याची द्यायची आणि तुमच्या बहिणीला द्यायची म्हणजे त्यांच्या एकाच घरामध्ये 20 तोळे सोनं जाईल. तुम्हाला डोक्याचा भाग आहे का काही. आणि जर तिला जर कोणी बोट लावले मग काय आणि करायचं? तिचं काय आता काय वय राहिलं काय नाही, नाही, 10 तिला तोळे जर- सोनं तिला घालायचं. जर असे बोट लावले काय तो भावाने जमीन ओपली तुला काही हिस्सा घेतला की नाही. तिला काय काय बाय कसं राहते माहिती ना तिला काय कळणार आहे. अगं पाहतल्याचा वाद जातो का म्हणा आता तुम्ही तर म्हणते आपल्याकडे आली ती जमीन करायला आली करायला मग तिला काय कळणार आहे काय. तरी लोक बाय बोलताना कसे बोलत या सांगा त्या एवढं असलं तर असं सांगा त्या फाडू
हा का तो भावानं जमीन ओपवून आणि तोच वाट्याने करतोय असे म्हणतील सांगते. त्याच्या अगोदरच कुठेतरी मोठा हॉटेल घेऊ चालवायला, हा नाही तर हॉटेलची डायरेक्ट खरेदी घेऊन टाकू चालवायला नाही घ्यायचं डायरेक्ट पण तयार करायचं हॉटेल हा. मोठं. आणि बरं. एखादा ना घर पाहू चांगला मस्त बेरबार बांगला. टाकी बेरबार तुम्हालाच बसावं लागेल बाई. आणि तू पण काय तुम्ही नाही पिऊन आणि घरी नाही येत जायचं तर टाका बाई. नाही. नाही तर लोक लंडन करायच्या अगोदर तुम्हीच पक्की भिवंडी होऊन यायचं घरी. नाही मग जर मी लंडन झालं तर तिथेच झोपल ना. कुठं त्या बियर बार मध्ये हा, आपल्या- लोकांनी नव्हत्या बाटल्या काढू काढू. कसं काय मी 12च्या पुढे पिईल. अहो तुम्हाला मोठ्या चड्डीची सूद नाही राहत. जन्माजोगीची सुटल्या बाशिंगापासून 25 वर्षापासून ही चड्डी तुमच्यावाली. पण तुला तर माहिती आहे ना मला सवय नाही मोठी चड्डी घालायची. काय बाई तुमचा तमाशा ते आहे गरम बाई. किती होते माहिती आहे हा. का. ही बरी एअर कंडिशन. अहो, लय मोकळ वाटत हा इतकी हवा बसत इथे राव. हा लय बाई तो अन्न दडण बाळ्या मुगड्या गड. बरं कुठे टाकी गोटे हवेल टाकी ते. टाका बाई कुठे बी गोटी हायवेला टाका, इगतपुरीला टाका, नाही तर मुंबईला टाका. असं करू गोटे हवेला टाकू 5 गोटे जागा घेऊ. आणि ते त्या बाया नाचवी त्याला काय म्हणते हो? ते नको भाऊ ते नको. हं? ते टाकी ते मुजरा हा ते टाकलं चालेल. त्याच्यात तर लय पैसा हा आहे ना. एक पण एकाला 5-5 हजार. आहे ना. पण ते तुम्ही नाही बसायचं बरं का तिकडं. पुढे तिकडं ते चालवायला. तू राही ना हा तू. मी राहीन चालवायला. ते काय हापीस करेल राहता ना सेपरेट. आपल्यापर्यंत नाही येत कोणी तिकडं. नाही हा, मग तुम्ही इकडच ते वावर आता वाट्याने घेतले ना जे इकले हा. ते करा. तिकडच बाहेर देत राहा तुम्ही. म्हणजे तुला मुजरा टाकून देतो हा आणि मी शेती करतो आणि तू तिथे ऑफिसला राहते का. हा मी हापीसला राहीन. असं जे येतील ते कोणाला पाहतील. आता आपला काही संबंध नाही राहत तुम्ही म्हणत्या. त्या नाचणाऱ्याच बायांक पाहतील ना मा काला पाहतील. पण ठरवायला तो आकाशी येतील ना. असं राहतं का. आणि मग मग येऊ द्या ना. बाई माणूस काही चालून देते का हो. तुम्हाला तर माहिती ना मी किती साबरी. हा म्हणून तर मला भीती वाटते ना. काची मग म्हणजे आता ह्या वयामध्ये काही एखाद्याचा हात धरून पळून जाणार आहे का काय. मला विश्वास नाही तो आहो. आणि मला तरी कोणी हा. तुमच्यावर विश्वास आहे. उद्या करू नको मग जरा. त्याच्यापेक्षा ते तसेच राहू द्या. मानावं अख्ख्या पैशांची एफडी करून टाका. हा. आणि मग हाटेल नको फाटेल नको काहीच नको. नाही एक टाकू आणि तिकडे राहू आपण. एखादी 4 चाकी गाडी घेऊन टाकू मला माहेरी जायला तुला यायला. हॉटेलला ते टाकायचंय का. हा हा मग तू हॉटेल टाक मला थार घ्यायची. कोणची. थार अहो या थार पायी अजून 4 दिवस नाही झाले. 6 लोक जाग्यावर गेले या थार पायी. जाऊ काय दे. ते मोमोजका मोदकाचं काय दुकान टाकेल होतं त्या माणसानं त्याच्यावालं. मी हळूहळू चालीस हं? वज वज. नको बाई या वयामध्ये तुम्ही नका मला कुकू पुसून शान लावायला लावू. नाही एक तर ते तुम्हाला थार माहिती घेणं एवढ्या पैशाचं करायचं तरी काय आपल्याला. म्हणजे मग आज 5 कोटीचं करते काय सांग. नाही बाई हा 5 कोटीचं काय करते म्हणजे मग? काय. नाही ते थार आणि थूर नको बाय आपल्याला. नाही मला घ्यायची थार. अहो ठार होऊन जाशान तुम्ही काही अगं, येड्यापणा थार गाडीचं नाव करत्या. आहे. हा गाडीचं नाव थार आहे. गाडीचं नाव आहे हा, का. तुला काय- ए बाया मी म्हणले 5 कोटी भेटले आणि तुम्ही काला म्हणते मी ठार होऊन जातो. यायच्या अवतासाची काय ऐकते कोणा काय पाहते कोणा काय. तुला काय काय तिला काही फोन बिन करून काही तुम्ही कोणला? बोलले नाही ना कोणला. तुमच्या बहिणीला. नाही विशेष नाही. जसं तिच्याकडून गपचूप जेवलेला ती आलती नाही तेव्हा तिच्याकडून अंगठे घेते ना तसं परत तिला काही माहितीच नाही. 90च्या नादात बोलू नका नाही बरं का ग, काही. शब्दाने म्हणे हा तो शब्दाच्या पुढे आहे का मी. बाकरी बंद करीन बाकरी. नाही ना तुम्ही परत म्हणशान असं तसं. हा. फक्त ती आली ना कधी मध्ये तर तिला 1000 2000 5000 असे. ते मी देत जाईन हा. पण सगळे एवढ्याच्या मानावर त्या परत काढू नका नाही तर माये घ्या अंगठी. हा तू खर्च नको महावीर जरा. हा. मला सांग कोणला काढायचं. देणार आहे. फक्त मा भावाचा फोन आला होता. काय काय अहो हा मा भावाचा फोन आला होता. काय आला. मा भाऊ म्हणत होता हा त्याला तिकडं कुठं गोव्याला का कुठं हॉटेल घ्यायचंय. हा तर मग तो म्हणत होता मला जास्त नको देऊ पण 1.5 कोटी रुपये दे. हा असं तो मला म्हणला. मी तुम्हाला इशे काढणार होते बर तर तुमचं हे असं तापेल डोकं. हा. मग मी काही इशे काढला नाही. 4 दिवस झाले पक्क पोटात किटाण झालं त्याचं. तेव्हा आता आता आज बोलले. आज बोलले ना काय काय हम्म. त्याच्याकरता आपण जमीन ओपली का. तर मग मी त्याला काय म्हणले हा, सांग. माय बात ऐका. हा जसं तुम्ही तुमच्या बहिणीला हे केलं ना तसंच मी त्याला बी केलं. हा मी म्हणले 1.5 कोटी तर नाही देणार पण यांच्या जवळ शब्द काढला तर ते काय माझ्या शब्दाच्या पुढं नाहीये. तो आम्ही आहो ना तर 1 कोटी द्यायला लावी ते हा का. असं बोलले. अरे वा. मग मी काय म्हणतोय हम्म. त्याच्या काही जमीन जागा आहे ना. हा. त्याला जमीन जागा आहे त्याने जमीन वापावा
त्याचे 2-4 कोटी करा म्हणजे त्याला गोव्याला जावा, गोव्याला हॉटेल टाकावा, मुजरा टाकावा. हा म्हणजे त्याला हॉटेल टाकायसाठी त्याला जमीन इकायला हा, लावित्या का? मा बापाची जमीन इकायला लावित्या? मग मी त्याच्या करताना काय महापाची जमीन ओपली मी तुला कळत काही? पण मग ओपली तर मग देवा जाऊ द्या, हा. उशा पाय त्याला आपले पैसे पडेलच आहे ना. अगं ज्यावेळेस आपली गरिबी होती त्यावेळेस त्याला रुपये कधी फेकून मारला नाही. हा नाही द्याव द्या दारा म्हणून आपण कुठे उपाशी राहिले? नाही ना, तू नको उचू बोलू नाही छाक नाही की हा तुम्हाला वाचे चांगलं बोललं का तुम्ही? हा. असंच करता बाय माणसाला ग. नाही येड्यात अजिबात नाही. काढी त्या येडे. हा लय येड्यात काढी त्या तुम्ही वाटलं माणसाला. बाबा बेवाचा वकारा घेऊ नको पैशाचा. हा? मला थार घ्यायची आहे. काय म्हणते थार घ्यायची हा मला थार घ्यायची तुम्हाला? मग ती थार घेतल्यावर जगदुन्या पाहणार नाही का? जाय ना पाहिजे ना. म्हणजे अरे मग बा- तुमच्या बहिणीला कळायला होती येणार नाही का इड वाटा मागायला? अरे हा तू म्हणते बरोबर. त्याच्यापेक्षा ते 1 कोटी रुपये माझ्या भावाला देऊ, त्याच तरी गोव्यात हॉटेल होईल. तो बाळाला मी रुपये देणार नाही. हा मी गादी मध्ये घालून ठेवी पण देणार नाही. हा बरोबर आहे की नाही बातमी? बरोबर आहे बातमी. तुमच्या मनानं तुम्हाला जसं करायचं तसं करा. मग थार नको मा भावाला पैसे देऊ नका. मला एसटीचं तिकीट अर्ध आहे. हा मी माहेरी जायचं असलं की एसटी ना जाय. हा तू एसटी जायचं पायी जाय मला काही घेण नाही. मुस्कडा अरे दिली वा, तो. अरे वा. शांत बस. काय मग तुम्ही खंडीच्या वारणात मुता त्या हा माग नको आता तुम्हाला पारच गोळा बसतो. तुला बरं लागत इकडं त्या आईला तवा म्हटलं द्यायचा तो भाव पैसे आणतो म्हणे. नाही म्हणे माक वर रुपये नाही म्हणे द्यायला. नव्हतीच त्याच्या जवळ. या जावाई बसा. कसे आहे? हा बरं बरं बस. आई कसे आहे तुम्ही? ते हक्का लागले काय? हा बस हक्का बस. बस तो भाऊ जावाई बस हक्का बस. तो भाऊ जवळ तो भाऊ लय तो तुला बाई अक्का तुम्ही तर फोन नाही केला हो. हा ना डायरेक्ट कसं काय? आलं भेटायला. मग फोन करायचा मग गाडी पाठवल्याच घ्यायला. हा? काही नाही, आता म्हणलं गाडी नाही यांच्याकडं. हा. मग नाही नाही भाड्याची कोण रिक्षा वगैरे काही कोण हा, हा. पाय पाय यायच्यावर लांब. हा, मग काही नाही, प्रत्येक टायमाला येते तवा. हा, येते पण आता कसं आहे म्हटलं आता जावायला होता मा सांग जाऊ द्या, पोर तुम्ही बरे आहे ना? हा बरी. बरं तब्येत बरी तवली हा मा मेव ना कसं काय? चांगला आहे मॅन. बरं आहे ना? हा. आता पेत नाही ना? पिता. पेतच का अजून? हम्म. आईला त्या माणसाची सवय नसती. आणि एवढा नाही. हा कमी झाला का? पिऊ द्या मा भावाने किती पिली पण तुमच्या बहिणीला काही तराशे का? लय तारा जाईल आता गेले हा. ते दिवस निघून आता पोरग मोठं झालं सून आली पण आता तिने काय- काला काय तिने बोलू? नावागावासाठी काय नावागावासाठी नाव कमवलं तिने मा बहिणीनं. काय? सांग कशासाठी आलो ते. अरे तुम्ही सांगा ना, मी कशाला सांगू? मला नाही सांगायचं. काय? तुम्हाला ते काय पाहिजे ना, ते जमीनचे आणि काय घेऊन बसले ते सगळं. जमिनीचं? हा कोणत्या जमिनीचं? काय माहिती? स्वयंपाक कर काय जेवायचं खायला. हा हा करते ना पुराण घाली ती. पैसे पाणी सुद्धा लागत नाही आम्हाला. मटण आणण्याचं वय पाणी सुद्धा लागत नाही आम्हाला. 5 किलो बोकडाचं मटण घेऊन ये खाऊ दे. आम्ही ज्या गोष्टीसाठी बोलायला येले ना ती ते गोष्ट नाही बोलायची लागत भाऊ आम्हाला. आम्हाला. मग काय? मटण नको, काहीच नको. तूच सांग तो भावाला. काहीच नको मला. हा बाय रखमी बसली होती, ठकी बसली होती. हा. काल आम्ही ना चिचाच्या झाडाखाली बसलो होतो. माझ्या दारासमोर चिचा झाड, हा, तुला आहे माहिती तो. ना. तिचं झाड किती मोठे तो घरी. आणि मग केवढं आहे हा, तर तिकडे बसलो होतो. हा. तर त्यानं त्यांच्या भावाच्या जमिनीमध्ये वाटे घेतले कोणा? त्या रकमीनं, त्या ठकीनं. ठेकीच्या रकमेच्या घरी आहेस काय 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 घेतील नाही तर काय करतील ते? अरे बाबा हा? असो नसो पण त्याचं त्याचं वाटा आहे. द्यायला पाहिजे परत ना. त्यांचा भाऊ त्याला काहीच करीत नव्हता लग्न झाल्यापासून. ऐक. कधी दार माहिती रे भावाचं. हा ऐकून घे. बरोबर आहे ना? आणि त्याचं- त्यांचं माझं त्यांचं मारी याचे ना. अगं मला माहिती ना बाई. माहेर जाऊ द्या बाई साहेब ते हेच असू मग द्या. पण त्यांनी आता वाटे सांगू का? घेतले, मग तुम्हाला काय करंट आला? हं? तुम्हाला काय करंट आला बा? तुम्ही त्यांना काय- पण वाटा पाहिजे आई, का? आपल्याकडून म्हणजे? पापाकडून. काय माहिती ते ना काय चाललंय त्यांच्या. हे बाया मग थेट मुद्द्यावर येतून तुम्हाला सांगतो. हा तुम्ही माझ्या याचा भोळ्यापणाचा फायदा उचलला. हा मामा काय? तिला गपचिप घेऊन गेले, तिच्याकडून सही घेतले, अंगठे घेतले, सगळं तिच्याकडून गपचिप करून घेतलं. अंगठी घेतली. हा? अंगठी. बरं अंगठी घेऊन काय केलं मग? काय केलं काय केलं काय आम्ही? केलं? जमीन इकली तुम्ही. कोण म्हटलं तुम्हाला? अहो काय चावळा त्या जावाई. हा? अहो हा बा, तुमच्या गावातून फोन आहे मला. काय?
तुमच्या गावातून फोन आहे. भाऊ बंद खेळायचे धनी त्यांना सांगायला काय लागत कुठं जमीन इकली हो इकली का काय तुम्ही गपची बरं मम्मी ऐ, मग तुला विचारायचं होईल का हा ना का मग काय तुला जावायचं ये जावाय? तुला ये नाही पहिले असा कॉम्प्युटर जवळ एक फोटो काढला का? हा काढला होता ये. हा? अंगठे घेतले का? हा घेतली अंगठी. हा मग ते आधार कार्ड ते काढायचं होतं ना कोणतं आधार कार्डाला आम्ही मरून पडलो होतो का? काय तेच होतं ना हा? मला नाही माहिती बाई पण आम्ही आधार कार्डाला मग काय कारण नाही अंगठा द्यायचं. मग तशी काढते नाही ना बाई माझा अंगठा लागतो का याच्या आधार कार्डाला? त्या धामणे पाटलाला जमीन विकली तुम्ही मग सगळं माहिती आहे आम्हाला. सगळा रिपोर्ट आहे आम्हाला पक्का. मग म्हणून आम्ही तुझ्या घरी आलो बाबा. येड्यात काढायचे धंदे लावले तुम्ही. हा बरं काय करायचं अक्का तुला मला सांग खरंच मला आहे ना भाऊ वाटा दे माझा मला बस. ते आता तो आता तुमचं फुकलं काय व ते काही असो माझं. नाही तुम्हाला काही जमीन जागा पाहून देईल का नाही तुमचं फुकलं का तिकडं आणि हिला आहे ना आवर लय तर लय कठीण होईल बर का. हा फायदा नका घेऊ माझा. बरं ते नुसतं त्रास देते का मला घरात. कधीपासून मला वाटा पाहिजे, मला पैसे पाहिजे, तुमच्या पप्पाकडून सगळं काय जे असेल ते काय म्हणतात ते त्यांच्या डोक्यात काय शिरलंय आणि तो पण तसंच करतो. तो अरे तुरे काल मारलं ना मला. आईचं वळण काल मारलं ना तुम्ही मला. आईचं आवाज आव घाल बोला डावर आहे तो आईचं वळण धरलं तो. हा? बावी बोलल्याने काही नाही झालं आवरा आईचं वळण धरलं का तो? हा? नवरा नंतर झाला पहिला पुई भाऊ आता अरे कारेच करीत होती बोल ग तुला जसं वाटलं तसं हा, म्हणजे असं मोकळं सोडून ते द्या. तुम्ही कानातलं दिलं होतं ना, हा. ते पण घेऊन घेतलं, माझं झुंबर पण घेऊन घेतलं ते तिने. कमी पडलं का हा. ते लावलं का माड्या मोड द्याला माझ्या कानात बघा काय नाही ते काय असं अरे तुला बोलता तरी येतं काय बोबडे? तुला बोलता तरी येतं का? मी तुला दुसरं पैसे लग्न करून पस्तावा आला ना मला. दिलं का? कशाला केलं? दिलं बोबडं बाबडं गळ्यात घालून मावल्या. त्याला बोलता येणं ना काही करता येणं त्याला. काय तुझ्या ना तर माती थोडी केली होती मग तो दुसरी पाहिजे होती आणि एखादी अप्सरा काला महापोरीचं वाटोळं केलं तो 12 महिने निघून गेले शिकवता आता हियाला लागलं तिला कुठं मुड. आपल्याला तर अजून घ्या नाही आहे ना आम्हाला वाटा लागतोय बाकीचं भाषण ठोकू नका. कारण तुम्ही आम्हाला तुम्ही अंधारात ठेवून हे काम केलंय याचा आम्हाला राग आहे. आता तुम्ही तर लय मग मला गिनी आणि पाजित होती मग आता बोलायचं आता तुला पाडलं होतं रे मी 5ला वाज जातो हा, मग बोल हा आता काय बोल रताळ मग तू. आता काय रताळ बोलती तू बोल आता हा बोल तू तुम्ही आईला कशाला हे करताय? त्यांना बोला ना. तुझीच आई सुईची द्यावर हा जायला काय बाई बहीण आली का 4-2 पाल दिवस मांडलाय हा? का पाल मांडलाय तो का मारला तर परवडल हा तुला नाही कळा ना भाऊजाई कळा ना कोणी कळा ना बरं जाऊ दे बाई आपल्या दोघींचं तोंडाला कुलूप लाव मिटवा तुम्ही बोला बरं मी काय होते तावडे हम्म. आता हे बघ आपण एका आईची एका बापाची हा दोघच बहीण भाऊ बरोबर हा. आता आपल्या खानदानीचं काय अजून कोणा हिस्सा वाटा घेतला नाही बरोबर आपल्या खानदानी खानदानीचं माल काही येणार नाही. ऐका ना आपल्या खानदानी तिथं मागं आजपर्यंत घेतला कोणी पण हो, आता तिला लागत होती तुम्ही 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 बंद करायला होतं ना तोंड तुमचं मग काय उघडे त्या. अरे तोड बात कर तोड या आईच्या अवतासाठी आणि तुम्हाला काही रिस्पेक्ट आहे का माझ्या आईला असं बोलताय? जेव्हा आहे ना तुम्ही. पुढे अरे तुरे केले का मी? हा. अरे तुरे केले का? अरे त्याची मामी गपना तुम्ही पण तसंच आहे, त्यांच्या सारखेच आहे. मामा ऐका ना. अरे मग तो थोबड बंद कर ना. मम्मी थांब. बरं आजपर्यंत कोणी वाटा घेतला नाही बरोबर. नाही, ही खरंच तुमच्याकडे वाटा मागायला आली हा. पण आजपर्यंत अंधारात ठेवून कोणी नावावर बी नाही केलं. इकलं नाही ना कोणी अंधारात ठेवून. नाही काय होते मी खरं ना काय केलं माहिती का असं तो बापामुळं ते झालं मला माहिती राहते प्रत्येक घरी ना बहिणी कधीच कोणाच्या वाटे घेते नाही भावामध्ये पण त्याचे नवरे शहाणे राहत्या 10 रुपया त्या वय असे बोट लायत्या वय तो बापाकडून तो भावाने जमीन ओपली इस्सा घे ऐक ना भाऊ त्यांना माहिती झालं हा तर मला ते सारखं महिन्यापासून मारहाण चालू केली. झाला का नाही हा. पाहिजे तोच म्हणतो का नाही हा मला मग सांग. म्हणा जमिनी इकली म्हणा तो भावानं वाटा दिला का तुला? त्यांना दन बहिणी वाटे घेऊन राहिल्या तू काय मग काय करू राहिली तू? सांगा बरं पहिले निघ म्हणे घराच्या बाहेर आज. काय म्हणते तुम्ही काय अन्न सोडून शेण खात्या का नवऱ्याना कंबारड मोडला असतं तरी चाललं असतं पण एखादी बहीण भावापर्यंत आली नसती वाटा मागायला भाऊ तुटल म्हणून हा हिचं थोबडा आवरा बरोबरच माहिती ना अक्का हिचं थोबडा काय आवर. चुकलं मी ते काय जातं? म्हणतो मामा बाई ती जाऊ दे मरू दे तिला तिचा ना भाऊ तिच्या तोंडाला कुलूप नाहीये. हा. ती नानीच ती सापावानी शेप काढी ती बाहेर. ऐका बाय मी सांगतो मामा तुम्ही काही करा आम्हाला किती 7 कोटी येईल ना त्याच्यातल्या ए बाबा 5 कोटीच आहे रे 7 कोटी कुठं काय म्हणजे तुला काय करा तू का देऊ काय मी मग ते निम्मे 2.5 कोटी आम्हाला द्या. का?
आणि मग आपले संबंध चांगले राहतील. तुला सगळं 2.5 चांगलं कोटी राहतील. देते, तुझ्याला 2.5 कोटी देते आणि पोरीला परत 1.25 कोटी देते. आखी जमीनच तू घेऊन जाय. हे बा, तू बरा आमच्या जमिनीला मामी मोड आला. मामी आबा अरे तुरे करायचे ना, माझं डोकं जाम फिरून जातं बरं का. नाही तर तू काय करणार आहे? अरे तुरे करायचे नाही. हे तुमचा तिकडचा माहेरचा जो खानोटा आहे ना, तो ध्यानावर नाही. हे बाया माई सोन्यासारखी पोरी येडी नवाळी करून आहे त्यांना काही काम करायचं काची? नाही खाली सोन्या- तुमच्याकडे पैसे मागत बसतो. पाहिलं काय बोलते त्याला तरी कळतं का. बोबडी कुठली. तू काम करतो का? घरीच बसून राहतो आणि माझ्या आई बाबांकडे हक्क मागायला आला तू इकडं. बोबडा कांदा बोलता ये ना काही चावळते ये ना त्याला ना आपल्या कुणीकडे वरा मारित बोबडी करत बसतात पूर्ण दिवस मला. बोबडा कांदा चुलीत राहतात बरं मी काय म्हणतो, वाप येता नाही आणि वर येता नाही. अक्का रताळूची निस ए अक्का हा. जाऊ दे आता झालं ते झालंय. आता आम्ही ठरवलंय गोव्याला हॉटेल टाकायचं. ते तुम्ही काही जाळ करा, मला 2.5 कोटी द्या. तू हॉटेल टाक का तो जाळ होऊ दे कशाचा काही कर करायचं भावाला नाही त्या पैशाचा तो आले म्हणजे हा, वाटा ठेवू. तू एवढी उतारी झाली हा बरोबर आहे हा? ना? मा- बरोबर. हा हा का माझ्या बाबाकडे कशाला कोर्टानं वाटा घेईन कोर्टानं हा. आणि हे पिंतळणं इथंच ठेवा. हे बोबडं बाबडं आम्हाला चालणार नाही. आणि हे तुमच्या वकंडी आहे तस राहू दे इड म्हणजे तवा तो पोराला कोणी देत नव्हतं. तवा मारे हाता पाय पडली. घन नंबर लागले होते माझ्या घरी बोबडी होती. हा. यांनी तिच्यावाली वाचा चांगली करायला नेली होती का परत आणून सोडायला नेली होती? ते मामामुळे केली मी. मामाने जास्त फोर्स केला होता. भाऊ चांगला आहे माझा म्हणून भीतीवर ठेवा. मामा चांगलाच आहे, पण मामीने बिघडवला. सह्या घ्यायचं ये अंगठे घ्यायचे ना हे तुझं काम आहे वहिनी. हा काय माझं काम आहे? मी हा. आले होते काय तुमच्यात? हा ये तू फसवलं. मी नाही फसवलं बाई. हा मला नाही जमत ते आवाज बाई माकन पुन्हा बाई तो आपण जॉब. ए मामा मी काय म्हणतो, पैसे देणार आहे का नाही ते सांगा, बाकी जाऊ दे म्हणून. ए बाबा ए गजरे काय करायचं बोल पटके देऊ का एका 2 लाख 2 लाख म्हणजे बा तिचा ना आपला समज राहणार नाही. 2 लाख नाही. ती मेली तरी मी जाणार नाही आणि मी मेलो तर तिने यायचं नाही माग. हा 4 कोटी रुपये ठेवी माझेवाली काचे वावराची. म्हणजे दोघा बहीण भावाच्या निमिषात किती 4 कोटी दिले का 5 लाखात? हा 8 लाखाला दे 8 कोटीला देईल तू. काय बोलायची बाई? पोरीचा बी वाटा या बोबडीचा द्या ना, बोबडीचा बी वाटा द्या ना. हा तिचा काय वाटाय? मग हा करून ते मागून घेता नको देऊ दे मला नको. तिचा काय समज वाटा मागायचा? तिचं वाटा नाही घ्यायचा ती लीडच राहायचं. दागिने दिले लग्नाच्या टायमात ते पण तिने घेऊन घेतलं सगळं. ती पोत सुद्धा काढून दे माझी. त्यांच्या मते दे ती पोत काढून. मी काय म्हणतो, पैसे ठेवणार आहे का तुम्ही कोर्टात जाऊ केस करू तुमच्यावर? तुला करायचं हा? तर कर. चाल बरं तू. हा, जा काय करायचं कर. यांचा 8 कोटीचा यावर आहे तुमचा. हा मला खोटं बोल वय. डुप्लिकेटपणा करू तुला आला 8 माझ्या रुपये संग. 8 रुपये कळाला ना 8 कोटी हा म्हणा. मग कळलं तुला. त्याचा तर फायदा घेतला तुम्ही. जा पड झोपे वय. हा झापड झुप्या तू आहे आणि तुझी बायको आहे झापड झुपी. मा नाव नाही घ्यायचं हा. आता. मी तुम्हाला काय बोलेल ए, मी तुला चांगलं मारित होतो. तुमचा यावर म्हटलं पाठ आगे आपली बहीण भाऊ आहे. हा? पाठागाची ना तर असं ना असं असं फसवू काम नसतं केलं तू. शेवटी नवऱ्याचं ऐकून आले ना ही सगळ्याला. बरोबर आहे हा? ना नवऱ्याचं बरोबर आहे. नवराच शेवट करणार आहे. लई मला गिन्यान पाहिजे तर आली ना तर जाळ करायला. हम्म. ए चल केस ठोकून देऊ याच्यावर. द्या ठोकून द्या. केस टाकून काय द्यायची व्हायचं? ताव तो टपक्यान लगेच मेंढी टाकीन ना असं नाही टाकलं. जेव्हा तू आखूड चड्डी काढून हानतील हा. कळलं तुला. कोण द्या? ए, काला जाती काला जाती. थांब ती पोत दे मावाली काढू. हा, दे, दे, हा, दे. जाय जाय ए गप ए 5 कोटी आपल्या गपची बस बावळाटे. तुला एखादा दुसरा बोकिंदळ पाहून देईन बस गप. हा. काय त्याच्यावर पाणी नाही. 10 तोळे तुला करून देतो आम्ही. बरं जाऊ दे. दे त्यांना चुलीत कसं पण कसं मला हा. त्रास देता नको मला ते. मग काय त्याला चव आली चौकून. पाहिलं गजरे आवडला होता. गजरे शेवटी गेली ना माझी बहीण हे करून. कोण? माझी बहीण गेली रुसून आपल्या हा, आपल्यावर एवढे करूच तरी. तो आवा नाही रुसली ती मावर रुसली. अरे मावे गेली ना बोलून. खरे बोट तर माच नावाची मोडून गेली. तुला गिन्यान पाहिजे होता मला. पण तुला लाज नव्हती तुला लाज. हा, मला तेव्हा नव्हती म्हणलं बाय बाय कर ग बाय बाय कर ग. मी नाही दे रिकामी. थोडे फार दे पैसे ती कोणची म्हणलं. रंगीन ठक्की आहे ना त्यांनी काय तिला बोट लावून पोट वाढवलं ना तिचं त्यांना जाऊन मन बाबा मा नको मागला. अरे पण जरी दिले असते 10-5 लाख रुपये तर खुश झाले असते ना. आता या बाई डोकं चालू ऐका माई बात. काय बाबा पण त्यानं जितकं दिलं ना तितकं कमीच लागतं त्यांना सगळ्यात पाहिजे. त्यांचं मडकरी काम आहे. हा. मी काय म्हणते माई बात ऐका आता. हा आता काय करा ते यव केस करणार आहे ते केस करणार आहे तुमच्या जवळ काहीच नाही. हा. आता मा नावावरच्या जेवढे एवढे आहे ना भावाल्या भावाच्या आणि भाऊजाईच्या नावावर. हा नको नको म्हणजे या पैशा पायी माय बहीण वाईट झाली.
आणि तू काय म्हणते मा भावाला देऊन टाकू काही अहो मग तुम्हाला वाटा द्यावा लागन. तुमचं आधार कार्ड चेक केलं तरी सगळं निघल त्याच्यावर डिटेल. नाही सरकार जमा झाली तरी चालतील, पण मी तुझ्या भावाला रुपये नाही दाखवणार. हा भाऊजाईच्या नाव कोणाच्याच नाही. हा भाऊजाई नाही कोणीच नाही. एक काम करा ना बाबा, आईच्या आणि माझ्या नावावर करून हा द्या. आपल्या ते गायचं. हा नाही तर त्यांच्या काला बाबा तो तिकडे जाळ हो दे. तुला तो केस केली तुला जर मध्ये नेऊन तुला हा. तो अंगठे घ्यायला काय कर त्याच्यात येऊ का? आणि तुमच्या नावात जास्त प्रॉपर्टी असेल ना ते तुमच्याकडून हडपून घेणार ते सगळं. म्हणजे तू माव केस केली मी मध्ये जाईल, मा नाव पैसे असले होते काय होतील याच्या नाव पैसे याला मध्ये टाका. अहो तसं नाही. तुम्ही जर वाटाच देत नसले आणि तुम्हाला जर वॉरंटच काढला हा तर तुम्हाला जर मध्ये ठुलं आणि मला जर टायमिंगला पैसे लागत असले तुम्हाला भेटायला येऊ का? तारखीची वाट पाहत बसू का? म्हणजे आखे तुझ्या नावाच करू का मग. माझ्या नाव जरी नाही केले तर तुमच्या नको, माया नको, आणि फिंदाडीच्या नको. हा हे बी कवा बदलल, हे बी वाय गोळा हे आहे. बघा आता आई माझ्यावर पण आली आता. मी कोणा होईल हा? त्याच्यापेक्षा आहे ना माय भावाच्याच नाव करू. अगं नाही काय काय तुझ्या सांगता भावाचं नाव तुम्ही? नको काढू, काढूच नको. हे बघा आईला पण तर त्यांच्या भावाला द्यायचंय सगळं. हा. मग माझ्या सासूच्या नावावर करा अर्ध. हा बरोबर. मला तरी कामाला येईल. आई पण हा, ती दे. फिरून गेली जाऊ दे. आता. हा तो येता येता तिकडे कसं काय मग तुम्ही तुमच्या भावाला सगळं देणार पण आम्हाला काय भेटेल मग पप्पा बाबाला आणि मला काय अरे भेटेल मग? पण जमीन मा बापाची म्या ओपली. हा ही चांगलीच हुशार करून हा, मग टाका. बरोबर आहे. हा दे तिला 1 कोटी दे, जाऊ दे. मग मला 1 कोटी दे, मला ते काम तरी येईल, मी तिकडे हा. राहीन मग. दे 1 कोटी दे इथे तिला. बसून काय करू मग मी? जाईल ती तिच्या घरी नांदायला. हो ना बाबा असंच करा तुम्ही हा आता. मग ते तुला डोकं- तो वकिंदळच लागतो हे का काय? त्यांच्या भावानं घेऊन ना सगळं घेऊन घेणार, तुम्हाला पण काय नाही देणार. हा. आणि बरं हा. तुझ्या भावाला पैसे दिले हो. आई, तुम्ही असं ए, कसं- अगं, ऐक ना हा. तिच्या भावा पैसे नेऊन देईल हा आणि हिनं तोच असतो ना त्यानं भाव हा. भांडण मी केस मध्ये जेलमध्ये हा. राहील हा. ही जाईल भावाला हा ना, त्यांच्या घेऊन मलाही जाईल सोडून सगळं. जाईल. बापरे माझ्या बाबाला ते हा. जेवण पण देणार नाही तू तुम्ही. इकडं गिन्यान पाजायला आली का घरात वय? तसं नाही घरात गाई. वय उठ बाबा लगेच. बाबा ऐकू नका, त्यांना नको दे. वय नाही, घरात. मी काय मला बाबराव आले माहिती आहे. तुम्हाला ना घरातून वय बाहेर घरात. काढतील ते. घरात वय. तू वय घरात हा. वय वय व ते. इकडं हिच्या- गिन्यान हिच्या पाजी डोकं सुटली. तेच दिसतंय. वय घरात. हा. बरोबर तेच वय ना. घरात. वय ते वय. तू आला डोकं भारी का तू आला. अरे वा वा वा. उलट आपले पैसे वाच. हा आणि त्यानं बिचाऱ्यानं तिकडे हॉटेल घेतलं गोव्याला तर तो 1 कोटी आपण त्याला देणार होतो, त्याला 5 कोटी देऊन टाकू. काय हॉटेलला हॉटेल घेणं आपण पार्टनर होऊ. नको मला नको द्याय. मी 1 रुपया देणार नाही त्याला रुपया. मग बहिणीला हा. द्यायची ना तुम्हाला. हा, बाबा तिकडे जाळ कर. हा. हा. बहिणीला हा. द्यायचं आणि तिकडे बहिणीकडे जा. हा पाहिजे बाई मी जा बहिणी. मी 5 कोटी मध्ये काही करायला तयार आहे आता. कोण मी बहिणीला देईल नाही तर काही करेल. तुम्हाला देईल तो पर्यंत नाही आलं. चाल घरात वय वय माझी माझी वय वय माझी